उत्सव आणि अनेक प्रकारे आज या बाल कलाकाराला आशीर्वाद देण्यासाठी आणि आपल्या सर्वांचे आदरणीय कार्यसम्राट माजी आमदार विभाग प्रमुख तसेच आमचे राष्ट्रीय शिवसेना नेते अभिजितदादा अडसूळ साहेब या प्रसंगी उपस्थित आहे। नेहमी आपल्याला कुठलाही कार्यक्रम असा दादा येत आहेत आणि आशीर्वाद देतात। आज या बाल कलाकारांनी खरोखर छत्रपतीच्या या बोलतात ना 50व्या वर्षात महाराजांनी ज्यावेळेस राज्य मिळवलं, पूर्ण देश मिळवला आणि असे बाल कलाकार आज त्यांच्या वाणीतून, त्यांच्या मधुर वाणीतून या छोट्याशा आमच्या मित्र डिचोलकर साहेबांची मुलगी आहे आणि खरोखर त्यांनी अनेक नाट्यगृहात त्यांनी काम केलेत। त्यांचा मुलगा, ही मुलगी बालिका, मलाही भरपूर वेळा दादा बोलवलं होतं पण मला जाण्याचा योग नाही आला। अनेक वेळा सांगितलं, आज त्यांचे वाणीतून तिने बोललं। मी दादांना विनंती करेन का तिचा आपण सर्वप्रथम दादांचा सत्कार करूया आणि तिचाही आपण सर्वांच्या वतीनं सन्मान करूया। दादांच्या वतीनं बुके शाल आणि हे घेऊन या। हां, राष्ट्रीय सचिव, शिवसेनेचे राष्ट्रीय सचिव, तुम्हा आम्हा सर्वांचे कार्यसम्राट, लाडके नेते ताई तुम्ही बी पुढे, त्यांच्या आई आलेले ताईकडे या पुढे, तुम्ही बी यायचंय। अभिजित दादा यांना विनंती करतो त्या या चिमुरडीचा, त्या शिवव्याख्यातीचा सर्वांनी टाळ्या सन्मान आपण करावा। ती सन्मान त्या ठिकाणी तिचा केला जातोय। शिवप्रतिमा, शाल, श्रीफल देऊन त्या ठिकाणी तिचा सन्मान केला जातोय। अभिजित दादा, माननीय एकनाथजी हुंडारे साहेब, गणेश टोने साहेब, आशाताई हुंडारे साहेब, त्याचप्रमाणे उषाताई आणि उत्कर्षाताई, आपण सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी या चिमुरडीचा सन्मान केला जातोय। टाळ्या झाल्या पाहिजेत मुलांनो, विद्यार्थ्यांनो, मित्रांनो आणि पालकांनो, सगळ्यांनी। काही विद्यार्थी इथे जमलेले आहेत, त्यांनी त्या ठिकाणी टाळ्या झाल्या पाहिजेत। आता मी माननीय आमच्या विभागाचे कार्यसम्राट